आता हिवाळा संपला आणि उन्हाळ्याची चाहूल लागली, तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडी पालन जर तुम्ही करत असाल तर कोंबड्यांचं तापमान नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं असतं. कारण जसा मनुष्याला जर ऊन लागलं किंवा ऊन टेम्परेचर वाढलं तर घाम येतो, तसा घाम कोंबड्यांना येत नाही. म्हणून कोंबड्यांचं जर टेम्परेचर वाढलं, त्यांना जर ताप आला तर त्यांचा डायरेक्ट मृत्यू होतो. आणि म्हणूनच कोंबडी पालन करत असाल तर आता उन्हाळ्यापासून वाचवायचं असेल तर तुमच्या कोंबडी पालनाच्या शेडमध्ये तुम्ही फॉगर लावले पाहिजे, हवेची व्यवस्था केली पाहिजे, तिथे फॅन लावले पाहिजे. त्याच्यामुळे तिथलं तापमान नियंत्रणात राहतं. किती नियंत्रणात ठेवायचं तर 35 डिग्रीच्या आजूबाजूला. आणि सोबतच उन्हाळ्यामध्ये अजून एक काळजी घ्यायची की तुमच्या कोंबडी जो शेड होता त्यातली कोंबड्यांची संख्या कमी करायची. कारण जास्ती संख्या जर राहिली तर ऊन लागल्यानंतर कोंबड्या वेगवेगळ्या बसतात आणि तिथे जागा नसेल तर त्यांना बसता नाही येत, म्हणून त्यांना टेन्शन येतं आणि त्याच्यामुळे पण मळ वाढते. जर तुम्हाला कोंबडी पालनातनं नफा कमवायचा असेल तर तिथे आता फॉगर नक्की लावा. म्हणजे जे फॉगर लावायचा खर्च आहे ना, हा पहिल्या 1 वर्षात तुम्ही वसूल कराल आणि फॉगर कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 वर्षात साथ देईल. आता फॉगर कोणत्या क्वालिटीचं लावायचं, किती प्रकारचे फॉगर येतात, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.